आणि मग शेवटी पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे त्या मुलासारखे ते आनंदात राहू शकतात. आमच्या उपकरणाचे नाव दिव्यांग व्यक्ती आणि हे चेअरचे पार्ट्स आहेत जसे की सेन्सर, लॅम्प, पूर्ण फुल चेअर. त्यानंतर हे अँगल्स केले विविध पार्टीला आणि हे व्हील्स वगैरे टायर चेअरचं पाठीचं. सर मी तुम्हाला या उपकरणावर बसून सर्व चेअरचे स्पष्टीकरण देतो. प्रथमतः आपण बसण्यापूर्वी हे उघडायचे आणि यावर आपण बसलो आणि बंद करून घेतले की यापासून आपल्याला सेफ्टी होते. तसेच याचा उपयोग आपण अभ्यास करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी करू शकतो. हा एक प्रकारचा मी टेबलच तयार केला आहे. तसेच यावर आपल्याला हे जो ब्राऊन कलरचं मी एक तयार केलंय दिव्यांग विद्यार्थ्यांना हात ठेवून. परंतु जर दिव्यांग विद्यार्थ्यांना ह्याच्यावर हात ठेवून जर कंटाळा आला असेल तर ते जर ह्यावर बसून ते हात आपले ठेवू शकतात. यासाठी सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो. जरी ह्यावर ठेवून कंटाळा आला तरी ते यावर ठेवू शकतात. जर एखाद्या विद्यार्थ्यांना हात नाहीये तर आपला इथं ठेवू शकतो ना. तसेच या उपकरणामध्ये मी एक बजर बसवलाय. बजर वाजवला की जर दिव्यांग विद्यार्थ्यांना कुठली गोष्ट हवी असेल आणि त्यांना व्यक्तीची बजरचा आवाज ऐकला की एक व्यक्ती येणार आणि जर आपल्याला मदत हवी तर ती मदत देणार. जसं की आपल्याला खुर्चीला धक्का मारण्यासाठी मदत पाहिजे आणि मी बजर वाजवणार आणि व्यक्ती येणार आणि आपल्याला मदत करणार. तसेच यामध्ये मी LED लाईट सुद्धा बसवले. या LED लाईटचा प्रकाश आपल्याला नाईट मध्ये उपयोग होऊ शकतो. जरी आपल्याला अंधारामध्ये तिकडं कुठं आणि लाईट्स नसेल घरामध्ये तर आपण याचा वापर करू शकतो. तसेच या उपकरणामध्ये मी लॅम्प्स बसवलेला आहे. या लॅम्पचा उपयोग दिव्यांग विद्यार्थ्यांना स्टडी करण्यासाठी होतो. एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये झोपते आणि झोपताना व्यक्ती लाईट बंद करून झोपते. मग त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्टडी करण्यासाठी पुन्हा लाईट्स ऑन करावे लागतात. परंतु त्या माणसांना त्रास न होता लाईट्स ऑन करण्याची गरज नाही. या लाईटच्या उपयोगाने तो स्टडी करू शकतो. या लॅम्प मध्ये फर्स्ट लाईट जी आहे ती आहे पूर्ण डार्क लाईट आहे. परंतु काही दिव्यांग विद्यार्थ्यांना